नाशिक म्हणजे श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर. नाशिक शहराला जसा आध्यात्मिक वारसा आहे तसंच चविष्ट पदार्थाचा देखील वारसा आहे. नाशिक हे एक ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक शहर आहे. पण नाशिककरांसाठी अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे मिसळ. रविवार आला की हा प्रश्न हमखास येतो की आज कुठे जायचं मिसळ खायला, आणि मग सुरू होतो झणझणीत चुलीवरच्या मिसळचा प्रवास. मित्रांचं गेट टुगेदर असेल की मिसळचा प्लॅन बनतो. पण आज आपण कधी जाणून घेतलं आहे का की मिसळचा प्रवास कसा आणि कुठून सुरू झाला नाशिकमध्ये? तर तेच जाणून घेऊया माझ्यासोबत, तुमचा आवडता ओम वडनेरे सोबत. आपल्या या मिसळच्या प्रवासामध्ये पहिली मिसळ आहे सीतामाईची मिसळ. तर जाणून घेऊया सीतामाईच्या मिसळचा इतिहास. असं म्हणतात की ही मिसळ ही 1947पासून चालू आहे. जवळजवळ ह्या मिसळला 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण त्यांच्याच कडून ऐकून घेऊया मिसळचा प्रवास. भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासून आपली मिसळची सुरुवात झालेली आहे. आजची सांगायच्या का स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस सुद्धा आपली मिसळ होती. ज्यावेळेस भारतात स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस हॉटेल बुधवारपेठ इथे होते, सुभाष वाचनालयासमोर. त्यानंतर मग तिथून दुसऱ्या शेजारी वाड्यामध्ये शिफ्ट झालं. त्यानंतर आज इथे 70 वर्ष आले का या चव्हाट्यामधल्या ठिकाणी हॉटेल आहे. काय असतं तुमच्या मिसळमध्ये मेन सोर्स काय असतं? आपल्या मिसळचं म्हणणं असं आहे का मिसळ खाल्ल्याने तुम्हाला जी ॲसिडिटी होती किंवा समजा जळजळ होती, असा कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्या मिसळपासून होत नाही. जेणेकरून आजारी पेशंट असो, कावीळ झालेला असो, ताप आलेला, म्हणजे कोणताही पेशंट असो किंवा आबालवृद्ध म्हणजे म्हातारे माणसं आले किंवा लहान मुलं आले, ते कोणीही मिसळ खाल्ली तरी त्यांना कुठल्याच प्रकारचा असा त्रास होत नाही आपल्या मिसळने. आपल्या मिसळमध्ये फक्त शेव असते, मटकी असतील, पोहे असतात आणि आपला रस्सा. आपला जो मसाला आहे तो आपण पूर्ण घरगुती पद्धतीने बनवतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचा विकतचा मसाला नाही टाकणार किंवा बाहेरच्यासारखं काहीतरी त्याच्यामध्ये कांदा टाकणार, दही टाकणार, लिंबू टाकणार, पापड देणार, असं काहीच नसतं. फक्त शेव, मिसळ आणि पोहे असं आपल्या मिसळचं पदार्थ असतो मिसळमध्ये. आणि आता बरेचसे जुने राजकारणी म्हणा किंवा बरेच प्रतिष्ठित लोक आज पण मिसळ खायला इथे म्हणजे आजीला एक्सपायर होऊन 4 वर्ष झाले तरी आज पण त्यांची मिसळला प्राधान्य तेवढंच देतं त्या आजीसाठी. किंवा आजीच्या हाताची चव आज पण मिसळला आहे, म्हणून आज पण गिरायका तेवढंच ॲप्रोच होतं आपल्याकडे. आपण काही मिसळ प्रेमींकडनं पण विचारून घेऊ की त्यांना कशी वाटते सीतामाईची मिसळ. मला इथली माहिती ना माझ्या मित्रांनी दिली का अशा ठिकाणी मिसळ खूप छान आहे. तर मी एकदा खायला आलो, इतकी फार आवडली मला, कारण मी आजपर्यंत आहे ना मिसळ बरोबर एकच पाव खायचो. इथं आल्यानंतर मी 4 पाव खातो. ॲसिडिटी नाही, काही नाही, जळजळ नाही, एकदम छान मिसळ. म्हणजे अशी मिसळ आहे ना नाशिकमध्ये पुढंच नाही. तुम्ही किती वर्षापासून? म्हणजे माझा अनुभव आहे, मी 5-6 वर्षापासून इथे येतोय, मग कंटिन्यू येतोय. आपल्या मिसळ प्रवासामध्ये दुसरी मिसळ आहे ओम बजरंग मिसळ. तर ह्या मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे सोनवणे काका. त्यांची रुचकर भाषा आणि आपलंसं करणारी बोली एकदम भावून जाते. आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. बाबा वरपणे या उक्तीप्रमाणे आम्ही नाशिककर कस्टमर आणि ग्राहकांच्या सेवेत आहोत. मिसळ आणि नाशिकचं नातं काही वेगळंच आहे. अगदी 1970च्या दशकामध्ये पण नाशिकमध्ये जेव्हा नाशिक ही मंत्रभूमी होती त्यावेळेस भोसले टी स्टॉल, ओम टी स्टॉल, कमला विजय, भगवंतराव आणि गंगा टी स्टॉल इत्यादी बोटावर मोजण्या एवढ्या मिसळचे दुकानं होतात. कालौघात जसं 1970 नंतर MIDCची मुहूर्तमेढ रोवली. नाशिक नगरपालिकेपासून नाशिक महापालिकेपासून स्मार्ट नाशिक आणि स्मार्ट नाशिकपासून आता मेट्रो नाशिककडे नाशिकची दिमाखात घोडदौड चालू आहे. आणि जसजसं स्थित्यंतर येत जातं तसतसं मिसळमध्ये पण बनवण्याचे प्रकार हे वाढत गेले. कोणी तांबडा पांढरा रश्श्याची मिसळ करतात, कोणी काळ्या मसाल्याची मिसळ करतं, कोणी मिसळ थाळी विकतं, कोणी मिसळ संस्कृती असं चालू केलं आहे. नाशिकामध्ये जवळजवळ 350+ मिसळचे गाडे, दुकानं, टी स्टॉल आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी मिसळची चव, मिसळची रंगत ही काही न्यारीच आहे. एवढे नाशिककर मिसळच्या बाबतीत क्रेझी आहे. आणि याचं सगळं श्रेय जातं नाशिकची मिसळ बनण्यावर. 10 किलोमीटरला पाण्याची चव बदलते, 10 किलोमीटरला मिसळ संस्कृती पण बदलते. मी मगाशीच सांगितलं, पुण्याच्या मिसळमध्ये फरसाण टाकतात. फरसाण गोड लागण्यासाठी त्याच्यामध्ये आमसूल पावडर आणि पिठी साखर असते. त्याच्यामुळं ती मिसळची चव वेगळी लागते. तिथून तुम्ही पुणे, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला गेले
तर मिसळबरोबर तुम्हाला ब्रेड देतात. मिल्क ब्रेड नसतो, तो ब्रेड असतो, स्लायसेस असतात. तिथून तुम्ही कोकणात उतरला तर कोकणामध्ये मुंबईला मिसळमध्ये राजमा चना असतो. तिथून तुम्ही धुळे, जळगाव, खानदेश पट्ट्यात गेले तर मिसळबरोबर भाज्याचा चुरा असतो. हे मिसळचे विविध प्रकार आहे. आणि जसे मिसळचे विविध प्रकार आहेत तसे रश्श्याला पण वेगवेगळी नावं आहे. कोणी त्याला मिसळ रस्सा म्हणतं, कोणी कट म्हणतं, कोणी सॅम्पल म्हणतं, कोणी शिरवा म्हणतं, कोणी आमटी म्हणतं. पण याचं सगळ्यांचं सार एकच आहे, मिसळ पाव. एक मिसळ 12 पाव ऊपर से बोलते तरी लाव. हे नाशिककरांचं ब्रीदवाक्य झालेलं आहे. तर मित्रांनो, कधी येत आहे नाशिकची मिसळ खायला? नाशिकची मिसळ ही झणझणीत, स्वादिष्ट, रुचकर व घरगुती मसाल्यांनी बनलेली असल्यामुळं प्रत्येकाच्या घरच्या मसाल्याची चव वेगवेगळी असते. मिसळमध्ये विविधतेचे प्रकार तुम्हाला नाशिकमध्ये खायला मिळतात. सो वेलकम टू द सिटी ऑफ पिलग्रिम. नाशिक नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. कधी येत आहे मिसळ खायला? सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो मठ. हिरवे मूग, चवळी, वाटाणा, हरभरा, शेंगदाणे आणि काबुली चना इत्यादी 7-8 प्रकारचे मिलेट्स म्हणजे द्विदल धान्य हे एक दिवस पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ पाण्याने धुतले जाऊन त्याला पूर्ण 24 तास भिजवले जातात आणि पाण्यामधून उपसा करून परत 2 पाण्याने धुवून त्याला मोड आणले जातात. मोड आणलेले कडधान्य हे नैसर्गिक प्रोटीनचा, प्रथिनांचा उत्तम असा स्रोत आहे. म्हणून मिसळला कंप्लीट बॅलन्स फूड म्हटलेलं आहे. मिसळच्या पोह्यापासून तुम्हाला कॅल्शियम फायबर मिळतं. मिसळचा जो कोर आहे, जो गाभा आहे, तुम्हाला सांगितलं आता, त्या मिलेट्सपासून तुम्हाला प्रोटीन मिळतात. मिसळची जी शेव आहे तिच्यापासून तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळतात. म्हणून मिसळ हा सर्व नाश्त्यांमध्ये परिपूर्ण असा नाश्ता धरला गेलेला आहे. कडधान्य ज्याला इंग्लिशमध्ये स्प्राउट म्हणतो, असं मोड आलेलं कडधान्य हे प्रोटीनचा उत्तम असा स्रोत असतो. मिसळ बनवण्याच्या पद्धतीवरही मिसळचा स्वाद अवलंबून असतो. तुम्ही मिसळ कशी प्रेझेंट करता ही एक कला आहे. मिसळ म्हटलं, नाशिक म्हटलं तर ग्रेप एम्बॅसीचं नाव हे पूर्ण जगभरात आहे. आपण भेट दिली आहे ग्रेप एम्बॅसीला, तर आपण तिकडची पण माहिती जाणून घेऊया श्याम पाटील यांच्याकडून. एक 4 ते 4.5 वर्ष झाले ग्रेप एम्बॅसी चालू करून. हळूहळू आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला आहे ग्रेप एम्बॅसीचं. बरेचसे आपले नाशिकचे बाहेरचे पण बरेचसे कस्टमर जसे की मुंबई आहे, पुणे, गुजरातचे पण बरेचसे कस्टमर इथे इंटरेस्ट घेतात आणि खूप तारीफ पण करतात आमचे जे काही आम्ही मिसळ त्यांना सर्व करतो, सेल करतो. मिसळ प्लस आमचं मेनू पण आम्ही अजून प्लस केलेलं आहे. त्याच्यात ढोकला ॲड केला आहे, आलू वडी आहे, कोथिंबीर वडी आहे, जिलेबी, या सगळे प्रकार अजून आम्ही हळूहळू प्लस करत गेलो. आतापर्यंत आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला. सीझनमध्ये आता ग्रेपची सीझन चालू आहे, तर सीझनमध्ये ग्रेप ज्यूस पण आम्ही त्यांना सर्व करतो, देतो वगैरे. बरेचसे कस्टमरला खूपच या गोष्टीचा आनंद येतो की आम्ही ग्रेप एम्बॅसीमध्ये येऊन आम्हाला ग्रेप ज्यूसचा एक आनंद भेटला आहे. खूपच छान वाटतं त्यांना पण खूप आनंद वाटला. ग्रेप एम्बॅसीचे त्यांनी आमचे जे ऑनर होते त्यांना भेटले वगैरे, त्यांनी खूपच म्हणजे तारीफ केली की मी एवढं लांबून आलो पण माझ्या इथे आल्यानंतर मिसळ खाऊन खूप सॅटिस्फाय झालं. त्यांनी पण पूर्ण आमची ग्रेप एम्बॅसीची शूटिंग वगैरे घेतली त्यांचे कॅमेरेमध्ये. त्यांना खूपच एन्जॉयमेंट झालं आणि ते खुश होऊन गेले इथे. तुमच्या पण तोंडाला पाणी आलं ना मिसळ बघून? झणझणीत मिसळ, चुलीवरची मिसळ आणि त्यासोबत 2 पाव. आहा. आपण इथल्या लोकांना विचारूया की त्यांना कसं वाटतं मिसळ, नाशिकची मिसळ खाऊन. तुम्ही इथे नाशिकला आलेला आहे ग्रेप सिटीमध्ये, येस. तर मग तुम्हाला कसं वाटतं ग्रेप एम्बॅसीमध्ये येऊन? ॲक्च्युली मी म्हणजे प्रॉपर इथे बऱ्याचदा आलेली, बट प्रत्येक वेळी मी नवीन एक्सपिरियन्स घेतला इथे. मिसळची टेस्ट चेंज नाही झाली, बट इथे प्रत्येक वेळी नवीन काहीतरी व्हरायटी मला बघायला मिळते. ॲम्बियन्स असो किंवा काहीतरी एक नवीन डिश असो नेहमी ॲड झालेली असते. ऑल टाईम फेवरेट.
मोठी माणसं मिसळचा आस्वाद घेतील आणि छोटी मुलं खेळण्याचा. इथे ग्रेप एम्बॅसीमध्ये त्यांनी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहे. मिसळ ही महाराष्ट्रातील पारंपरिक नाश्ता आहे आणि तो खरं तर पूर्वीच्या काळात किंवा आत्ता सध्याही कामगार वर्गासाठी हा खूप महत्त्वाचा नाश्ता आहे. कारण की याची सुरुवात खरं तर कामगार वर्गांसाठीच केली होती. कारण की मिसळसोबत आपण कितीही रस्सा घेऊ शकतो आणि त्याचबरोबरीने आपण कितीही पाव घेऊ शकतो आणि एक मिसळ 12 पाव ही तिथून सुरू झाला. सध्या मिसळला एक विशिष्ट स्थान प्राप्त झालेलं आहे. मिसळ आता प्रत्येक ठिकाणी आहे आणि ती एक वेगळी चव घेऊन येते. कुठे फरसाणची मिसळ, कुठे मठवाली मिसळ, कुठे बटाट्यावाली मिसळ. जशी जशी ज्या ज्या शहरात आपण जाऊ तसं आपल्याला चव भेटते. पण आफ्टर ऑल जगात भारी नाशिकची मिसळ. धन्यवाद.